येणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांना कार्यक्रम लागला म्हणजे येऊ शकले नाही. परंतु आजच्या या कार्यक्रमाबाबतीत आमचे अशोकदादा म्हात्रे असतील. आता अशोकदादांचा आमचा खूप जुना परिचय निघाला. त्याचा माझा लहान भाऊ होता, वारला तो. त्याचे खरे ते खूप जवळचे मित्र आणि आमचे इथे भाऊजी पण आले. आज मयूरचं मी मयूरचं खूप अभिनंदन करतो. परत आमचे मानेरे यांनी जो म्हणजे आता जर सध्याची परिस्थिती आपण बघितली तर महापालिकेत आता एक पण नगरसेवक अस्तित्वात नाही. प्रशासनाकडून कामं कशी मंजूर करून घ्यायची आणि ती कामं प्रत्यक्षात कशी साकारायची हे जे आमच्या पदाधिकाऱ्यांनी मानेरे यांनी केलं आहे. त्यांचा पावडे असेल, त्याचे सहकार्य असेल, वहिनी असतील आणि आपले चेतन शेलारसाहेब सगळी मंडळी की त्यांना प्रत्येकाला सहकार्य करते, त्याबद्दल सगळ्याच विचारांचे मंडळाचे अभिनंदन करतो. आणि नगरसेवक असताना हे काम खूप होत आहे, पण तरी नगरसेवक नसताना आमचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचं पद पण जवळ नसताना जी कामं करतात त्या आम्ही राजकारणाचे म्हणजे विचार ठेवून ते पुढे चालले. आणि गावागावांमध्ये अशा प्रकारचा प्रत्येक ठिकाणी मी बघतो की कुठल्याही कोणीही आता त्या निवडणूक जे झाले ते थांबले. आता पुन्हा निवडणुकीची सगळेजण वाट बघत आहेत की निवडणूक कधी लागेल, तेव्हा मग आम्ही कामाला पहिले मला वाटतं मागे करोनाच्या नंतर वर्षभरात निवडणूक लागेल असं सगळ्यांना वाटत होतं आणि मग सगळेजण ॲक्टिव्ह झाले होते. त्यानंतर पुन्हा सगळे थांबले. परंतु आमचा हा पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा कुठेही थांबत नाही. सातत्याने आमच्या जीवनात प्रकाश कसा आणायचा या कामासाठी सातत्याने झगडत असतात आणि तसंच काम आज यांनी केलं आहे. आणि आज ह्या पथदिव्यांचा उद्घाटन माझ्या असं झालं तरी या रस्त्यावर आज आपल्या महिला भगिनी चांगल्या प्रकारे फिरू शकतात अशी परिस्थिती तयार केली. त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. असंच कार्य आपल्या हातून नागरिकांच्या उत्कर्ष घडो ही अपेक्षा बाळगतो आणि संपूर्ण आपल्या गाव असेल, आपलं मानेरे गाव असेल, त्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने सगळ्यांचे खूप आभार मानतो. आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो.